बीड जिल्हा अंबाजोगाई तालुका बर्दापूर येथे मुख्य हायवे रस्त्यावर शेतकऱ्याचा आज आक्रोश पाहायला मिळाला। खरीप हंगामात 2025-26चा पीक विमा मिळणे व शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील टाकलेल्या जाचक अटी रद्द करा या व इतर मागण्यासाठी अंबाजोगाई तालुका बर्दापूर येथे मुख्य हायवे रस्त्यावर शेतकऱ्यांनी संघटित होऊन सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात बर्दापूर पंचक्रोशीतील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते। शेतकऱ्याच्या आंदोलनात शेतकरी नेते काँग्रेस ॲडव्होकेट अजय बुरांडे, भाजपाचे बीड जिल्हा माजी सदस्य अविनाश मोरे पाटील, बर्दापूर जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे विलास बापू मोरे, मुकुंद शिनगारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे बर्दापूर सर्कलचे नेते श्री अमोल चव्हाण, पटिवडगाव सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय रामाप्रसाद गिराम यांच्यासह असंख्य शेतकरी बांधवांनी एकत्रित येत अंबाजोगाईचे नायब तहसीलदार श्री देशपांडे व बर्दापूरचे श्री तलाठी विजयकुमार शिनगारे यांच्याकडे लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बर्दापूर पोलीस प्रशासनाने पोलीस अधिकारी श्री ज्ञानेश्वर कांबळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। सरकारने शेतकऱ्याच्या आक्रोशाचा अंत पाहू नये, लवकरच त्यांना न्याय द्यावा, अन्यथा यापुढेही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी बर्दापूर प्रेसचे अध्यक्ष अमोल माने, रोप मन्यार, पांचाळ, गोविंद सूर्यवंशी, सचिन मोरे यांच्यासह सर्व बर्दापूर प्रेसचे सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते। अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे, अंबाजोगाई। मला सांगा मित्र, तुम्ही शेतकरी कोणाला काम देताय? अहो, काय आईची भूमी भरताना ती कोणाचाच विचार करीत नाही हो। निसर्गाच्या आधारावर आपलं सगळं कमीवल्याला सगळं शेतामध्ये घालतोय, लेकराचा विचार करीत नाही, बायकोचा विचार करीत नाही, शिक्षणाचा विचार करीत नाही, पण शेतात टाकतोय। आणि ज्यावेळेस शेतात ती पेरणी करतो त्यावेळेस ती कोणाला काम देतय? कोणाला काम देतय? शेतमजूर त्याच्यावरच आहे, त्याच्यानंतर ट्रॅक्टरवाले त्याच्यावरच आहे, मळणी यंत्रवाले त्याच्यावरच आहे, एवढंच नाही तर मार्केटला घेऊन जातो मार्केटवाले बी त्याच्यावरच आहे। त्याच्यासोबतच जी मार्केटमध्ये पैसा जो फिरतो, किराणा दुकान असेल, तुमचा कुठलाही व्यापार असेल, की छोटे मोठे व्यापारी सगळे शेतीवर आहेत, सगळे शेतकऱ्यावर आहेत मित्रांनो। आणि आज जर पाहिलं तर सगळं शेतकऱ्याला लुटायचं काम चालू झालं। आणि हे लुटायचं काम कसं? शेतकऱ्याला शासन तर लुटायला लागले हो, सगळेच लुटायला लागले। म्हणजे जीव असा कसा वीज झालाय की काय करावं, जगावं की मरावं असे प्रश्न निर्माण झालाय। पण ती शेतकरी काय करतंय? विचार लेकरा बाळाचा करते, पुढचा विचार करते। ही वर्ष वाया गेली तर पुढचं तरी पिकल, पण येणारं वर्ष प्रत्येक आपलं नुकसानीचं होत चाललंय। ही कसं काय शासनाला कळत नाही? त्यासाठी आपण हे रस्ता रोको केलेला आहे मित्रांनो। मला वाटतंय तुम्ही आलात, खरोखर सर्वात अगोदर तुम्ही तुमचे आभार मानतो, कारण खरोखर मला वाटलं नव्हतं की इतक्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमताल। एका हाकेवर 3 दिवसाच्या हाकेवर आपण इतकं जण आला, त्याबद्दल मी खरोखर आधी सगळ्यात आधी तुमचे आभार मानतो मित्रांनो। ही कर्जमाफी आपल्याला का मागायची? अहो, शासन काय उपकार करायला आपल्याला मला सांगा ना। आपण एवढा शेतकरी काय यायची ओटी भरतोय, कुठला विचार नाही करत, आणि कर्जाचा डोंगर आपला वाढत जायला लागलाय। पण त्या वाढत्या डोंगरावर ह्यांना काही दिसणं झालंय। काय म्हणते? फक्त कर्जमाफी केली, आपण बघायला लागलो 17ची केली, 19ची केली ना, आता ह्याला नाही। अहो, 19च्या कर्जमाफीमध्ये 32 लाख शेतकरी बसतात बाप्पा। किती लाख? 32 लाख। त्यांनी टोटल 54 लाख शेतकऱ्यांचं आवाहन करतात माफीसाठी, आणि 2019च्या कर्जमाफीत 32 लाख कटले तर राहिले किती? 22 लाख। 22 लाखामध्ये रेग्युलर कर्ज भरणारे जवळपास 10 लाख आहे। त्या 10 लाख सोडल्याच्या नंतर ज्यांचं लोनच 5 लाखाच्या 4 लाखाच्या पुढे झालंय, 2 लाखापेक्षा कर्ज भरू शकत नाहीत, अशा लोकांची संख्या 7-8 लाख आहे। मग कर्जमाफी नेमकी करायलेत कोणाची? ही खरी समजली पाहिजे। अहो, मला एक म्हणायचं, तुम्ही पावसाळ्या अधिवेशनामध्ये आश्वासन दिलं शेतकऱ्यांसाठी, आणि ती कुणी पाळायचं? विधिमंडळ कशासाठी? विधिमंडळामध्ये दिलेलं आश्वासन पाळणं ही मुख्यमंत्री साहेबांचं कर्तव्य आहे। अहो, तुम्ही कुठल्या आधारे 17,500 विमा डिक्लेअर केला? तुम्ही आले का बांधावर शेतकऱ्याच्या? दिलं पाहिजे ना। 17,500 म्हणजे काय शासन दिलं मित्रांनो? कोणा शेतकऱ्याला कोणालाच माहित नाही। बुरांडे साहेब, तुम्ही सांगताना थोडी चूक केली, आम्हाला तेवढं कळत नाही, आम्हाला बोलता येत नाही। पण तुम्ही संक्षिप्त सांगू शकला असता की ज्यावेळी आपण हेक्टरी 1250 रुपये देतो विमा कंपनीला, आणि त्याच 1 हेक्टरसाठी केंद्र सरकार 7,500 आणि राज्य सरकार 7,000 देतं का नाही बुरांडे साहेब?
पैसे आपले जमायचे. अहो हे पैसे आपलेच आहेत हो, आपलेच पैसे देऊन विमा कंपन्या मोठ्या करायला लागलेत. अहो आम्हाला म्हणणं आहे की बाबा तुम्ही विमा कंपनीला देण्यापेक्षा सर्व शेतकऱ्यांना पैसे वाटा, त्याच्यात शेतकरी आनंदात जगेल. आपण आव्हान देऊ डायरेक्ट, हो ना. सांगू शकतो कसं पैसे देऊ शकतात. मग ते त्याच बाबतीत सांगतो मी साहेब, त्याच बाबतीत सांगतो. गेल्या वर्षीचं आपण एवढं मोठं आंदोलन केलं, तुमच्या आंदोलनामुळे साहेब राहिलेला लोकांचा गेल्या वर्षीचा पीक विमा आपल्याला सर्वांना मिळाला. यासोबतच खरं सांगायचं जर झालं साहेब, गेल्या वर्षीचे कुठल्या आधारे हे आपला पीक विमा नाकारला हे समजत नाहीये. कारण आपण जर बघितलं साहेब, अर्ध्या भागाची पेरणी झाली नव्हती आपली जुलैपर्यंत, आणि जी पेरणी झाली त्याचं सगळं पूर्ण पावसानं वाहून गेलं. पूर्ण रिपोर्ट जर पाहिले तर आपल्यासाठी शेतकऱ्यासाठी पॉझिटिव्ह आहे, पण तरी सुद्धा हे सरकार का नाकारतंय ही खरी मोठी चूक आहे. फडणवीस साहेब तुम्हाला विनंती करतो या ठिकाणी, बाबा शेतकऱ्याचे कैवारी बना, शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करा, आणि ज्या शेतकऱ्यांचं 2 लाख 3 लाखापेक्षा ज्यांचं कर्ज जास्त आहे ते आयुष्यभर त्याचं कर्ज फिटू शकत नाही. कारण तुमचं क्षेत्र पूर्ण कमी झालेलं आहे आणि पूर्ण निसर्गावर अवलंबून आहे. कोरडवाहू शेतकरी कधीच पैसे भरू शकत नाहीये. त्यामुळे तुम्ही सरसकट तेही करणारच आहेत, पण ज्यांचं 5 लाख 6 लाख कर्ज झालेलं आहे, तुमचं मुद्दल फक्त 3 लाख रुपये, तर त्यांचं 3 लाख मुद्दल असेल तर साहेब तुम्ही 2 लाख कर्ज माफी द्या, आणि राहिलेले 1 लाख रुपये ही पुढल्या शेतकरी भरू शकते. त्याला एकदा त्याचा स्वतःभर कोरा करा, एवढीच या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो साहेब. यासोबतच आता बघितलं, मला माहित नाही शेतकऱ्यांनी खताबद्दल कोणीच बोलणं झालं, काय किती अवघड परिस्थिती झाली. जायला 1300-1400 पोत 2200ला झालंय. आम्हाला लाज वाटते, आमचेच प्रधानमंत्री आहेत, पण आम्हाला लाज वाटते की तुम्ही आमचं मारायला लागले. 1400 पोत 2200ला दिले, त्याच्यावर फोटो छापायले. ही किती वाईट गोष्ट आहे साहेब, ही बरोबर नाही. तुम्ही जर टोटल आपला खर्च जर बघितला, उत्पन्न पाहिलं तर किती मोठी तफावत आहे. आज 1 हेक्टर समजा एक बॅग सोयाबीनची बघितली साहेब, 4000 रुपयाला बॅग आहे, काढणीला 5000 रुपये, खताला 2000 आहेत. असं जर तुम्ही सगळं जर काढलं तर साहेब शेतकऱ्याला हातावर नुसत्या तुरी राहायला लागल्यात, काहीच राहिले. फक्त शेतकरी पुढच्या आशेवर जगायला लागले, फक्त पुढच्या आशेवर जगायला. तर त्यासाठी सर्वांनी मला विनंती आहे, बाबा शासनाने खरोखर शासनानं आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. याच्यातून आक्रोश बघा तुम्ही सर्व शेतकरी मंडळाचा. या ठिकाणी या उत्पादन दुप्पट करू म्हणजे होते, उलटा खर्च तिप्पट वाढला. हो ना, तीच म्हणतो. उत्पादन आपण दरवर्षी ज्यावेळेस MRP होती तयार त्यावेळेस बघतो फक्त 100 रुपये 50 रुपये अशी वाढलेली असते मित्र हो. आणि आज खताचे भाव डायरेक्ट तुम्ही 400 आणि 500 वाढवले, मजुरी वाढवली, सर्व वाढत चालले. मग शेतकऱ्यासाठी तुम्ही का मारताय शेतकऱ्यांना मित्र हो? माझी एक विनंती शासनाला, आणि मी जे सांगितलं आव्हान केलंय, खरोखर तुम्हाला शेतकऱ्यांना आव्हान आहे, पक्ष कधी बाजूला ठेवा, आपलं काही असो, देणं घेणं आपलं गावात असू द्या, पण शेतकऱ्याच्या आंदोलनाला सर्वजणांनी एकत्र आलं पाहिजे. तरच या ठिकाणी आम्ही लढू. फक्त आजीभाऊचा एक शब्द मला आवडला होता, आम्ही गेल्या आंदोलन ज्यावेळेस अविनाशराव फक्त पुढे बघायचं, मागे बघायचं नाही आपल्या पुढे. त्याच्या जीवावर आम्ही आता हे आंदोलन करत चाललोय. कारण पाठीमागे कोणी जर बघितलं तर आंदोलन बंद होऊन जाते, कुणीच रस्त्यावर येणार नाही मित्रांनो. त्यामुळं आंदोलन करण्यासाठी तुमची जर सगळ्याची साथ राहिली तरच आंदोलन होतील, आणि त्याच वेळेस हे सरकार झुकल. त्यासाठी तुम्हाला मी सांगतो, आजच्या आंदोलनाचा धागा पकडून जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आंदोलन केलं पाहिजे. या सरकारला भाग पाडलं पाहिजे. पीक विमा द्यायला, सरसकट कर्जमाफीच्या अटी जातक अटी रद्द करून सर्वांना कर्जमाफी दिली पाहिजे, 7-12 कोरा केला पाहिजे, आणि खताचे भाव सुरळीत करून आणि खत पुरवठा सुरळीत झाला पाहिजे. कारण आताच मला 2 दिवसाखाली तक्रार आली आजोबा आमच्या बर्दापूरमध्ये, अक्षरशः वाळू निघाली खतामध्ये, वाळू बोगस खात काय करायचं शेतकऱ्यांनी, कोणाच्या जीवावर करायचं मला सांगा, कसं जगायचं आपण. पण या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, खरोखर याबद्दल मी तुमचा सर्वांचा खूप खूप मनापासून आभार मानतो. कारण यापुढे हे आंदोलन करते वेळी आपण सर्वांच्या साथीमुळेच मी आंदोलन करायला उभा टाकलो. कारण तुम्ही मला कधीच नकार दिला नाही, कधी तुम्ही होकार दिल्यामुळे हे आंदोलन आता आपण 3 दिवसामध्ये तयार केलं. या ठिकाणी आपल्याला कांबळे साहेबांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे, त्यांचंही या ठिकाणी मी आभार मानतो. त्यासोबत आमच्या बर्दापूर नगरीतील सर्व पत्रकार मंडळी यांचंही आभार मानतो. आणि यानंतर आमचे मित्र सहकारी म्हणण्यापेक्षा आमचे ज्येष्ठ बंधू विलासबापू मोरे या ठिकाणी आभार मानतील, एवढं बोलतो. खूप खूप अभिनंदन आणि आभार यासाठी व्यक्त करणार आहे. ज्या पद्धतीची भाषणं, ज्या पद्धतीची मांडणी यापूर्वीच्या वक्त्यांनी केली, या आंदोलनाचं नेतृत्व, या आंदोलन यशस्वी होण्यासाठी या बर्दापूर परिसरातल्या गावागावामध्ये जाऊन शेतकऱ्यांना एकजूट केलं.
ते आमचे मित्र अविनाश भाऊ असतील, संजयजी गिराम असतील, आमच्या कारखान्याचे संचालक राहिलेले बापू असतील, ही सगळी टीम ज्यांनी या परिसरामध्ये या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि विम्याच्या आंदोलनासाठीच जनजागरण केलं. हे खऱ्या अर्थानं आज ज्या दिवशी तुम्ही रस्ता रोको करताय, हा दिवस आणखी वेगळा आहे. काल या महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे. या अधिवेशनाच्या धर्तीवरती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी या सगळ्या प्रश्नांना घेऊन शेतकरी जागृत झालेली आहेत. विधानसभेच्या गेटवर सुद्धा ज्यांना थोडीशी शरम आणि लाज शिल्लक आहे अशा वेगवेगळ्या पक्षाचे आमदार सुद्धा विधानसभेच्या गेटवरती शिल्लक आहेत. ते सुद्धा या मागणीला घेऊन लढतायत. आणि म्हणून या प्रसंगी तुम्ही सुद्धा जो काही आत्मीयता आणि जी काही शेती आणि माती प्रति जो विश्वास दाखवलेला आहे, ज्या मुख्य प्रश्नांना घेऊन तुम्ही आज रस्त्यावरती येऊन बसलेला आहात, हाच खरा आशेचा किरण आजच्या या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण झालेला आहे. बापूंनी अत्यंत जबाबदारीनं सांगितलं, आम्ही ज्यांना मतदान केलं त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याची वेळ आमच्यावरती आलेली आहे. बापू, हे तुम्हा सगळ्यांचं कौतुक आणि अभिनंदन आहे. अविनाशरावांचा फोन जेव्हा मला आला तेव्हा अविनाशरावला म्हणलं, अविनाशराव आम्ही आलो तर चालेल का? तुम्हाला अडचण होईल, तुम्ही ज्या पक्षाचं तुम्ही ज्या विचाराचं काम करताय त्या ठिकाणी आम्ही आलो तर तुम्हाला अडचण होईल. पण मला अत्यंत अभिमानानं आणि आनंदानं सांगायचं आहे, अविनाशरावनी सुद्धा सवाल आम्हाला सांगितला, आम्ही शेतकरी आणि आमचे शेतकरी जर मातीत जात असतील तर आम्हाला पक्षाचं घेणं नाही. या शब्दावरती मी आज या ठिकाणी आंदोलनामध्ये आलेलो आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला कळालंय, या जाती आणि पक्षाची आणि धर्माची जोडे आपल्या पायात घालून, आपल्या डोक्यात पक्षाचं आणि जाती धर्माचं विष घालून आपल्या शेती मातीचं लेकरा बाळाचं राख रांगोळी करण्याचं काम जर कोण करत असेल तर या महाराष्ट्रातल्या आणि देशामध्ये सत्तेमध्ये असणारे पक्षही तेवढेच जबाबदार आहेत. आणि त्यांच्या दबावाला बळी पडून विरोधी पक्षाचं खोटं सोंग करणारी लोक सुद्धा तेवढ्याच प्रमाणात जबाबदार आहेत. ज्या पद्धतीचं चित्र आपण मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये बघतोय, ज्याचा अभिमान आणि सन्मान म्हणून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा फुलेंचा, अहिल्याबाई होळकरांचा आदर्श म्हणून नाव घेतो, त्या महाराष्ट्राला काळीमा फासण्याचं काम जर कोण करत असेल तर या राज्यातल्या या सत्तेमध्ये असणाऱ्या आणि विरोधामध्ये असणाऱ्या पक्षाची लोक या संबंध या राजकारणाच्या तत्वाला गळफास करण्याचं काम करतायत. मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्या पद्धतीची गद्दारी, ज्या पद्धतीचा घटनात्मक मूल्यांना नख लावण्याचं काम या महाराष्ट्राला, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे, हा भाग आपल्या या सगळ्या ज्या आंदोलनाला आणि आपल्या प्रश्नाला जर जबाबदार कोण असेल तर अशा प्रकारचं गद्दारीचं राजकारण करणारे ही सगळे पक्ष आहेत, ज्या ज्या पक्षाने आपल्या बरोबर गद्दारी केलेली आहे. मित्रांनो, आणि म्हणून हे जे काही खासदार असतील, हे आमदार असतील, हे तर आपल्याला सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. परंतु मला पहिला मुद्दा हायलाइट करायचा आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तरुण शेतकरी या ठिकाणी बसलेली आहे. बाबांनो, डोळे उघडा, जरा मेंदूच्या खिडक्या उघड्या ठेवा. या कर्जमाफीचा नेमका प्रश्न काय आहे? आपली धुळफेक कशी केली चाललेली आहे? रोज नव्या नव्या पद्धतीनं या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब कशा पद्धतीनं येड्याचा गोंधळ घालण्याचा काम आपल्यामध्ये करतायत हे समजून घेण्याची गोष्ट आज तुमची आमची झालेली आहे. मित्रांनो, अशा पद्धतीचा चावल चोदीपणा करण्याचं काम या ठिकाणचे मुख्यमंत्री करतायत. तो चावल चोदपणा आपल्या लक्षात आला पाहिजे. अरे मोठ्या शाखरीनं सांगतायत कुठलीही निवडणूक नसताना आम्ही ही कर्जमाफी दिलेली आहे. अरे आमच्या कानात बिड्या नाही आहेत. ज्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही कर्जमाफी आणि 7-12 कोराची घोषणा लाखोंच्या सभेमध्ये केली, ती सभा फार दूरची नाही आहे. त्याचे व्हिडिओ आमच्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये आहेत. 7-12 कोरा करण्याची भाषा तुम्ही या निवडणुकीच्या जाहीर सभेमध्ये केलेली आहे. आणि केव्हा निवडणुकीनंतर आम्ही कुठल्या मीटिंग मध्ये कर्जमाफी जाहीर करू म्हणले होते सांगता येईल का कुणाला?
कोणत्या मीटिंग मध्ये करू म्हणले होते? शबाश. कॅबिनेटच्या पहिल्या मीटिंग मध्ये आम्ही सरसकट शेतकऱ्यांचा कर्ज माफ करू म्हणणारे फडणवीस साहेब, तुम्ही आता उलटी अवदसा तुम्हाला आठवती आहे की आम्ही कुठलीही निवडणूक नसताना कर्जमाफी देतो आहे. कॅबिनेटच्या मीटिंगानंतर किती दिवसांनी कर्जमाफीची घोषणा केली? 1.5 वर्ष जेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन केली नागपूरमध्ये, मग ते बच्चू कडू असतील, अजित नवले असतील, राजू शेट्टी असतील, यांनी जेव्हा आंदोलन केलं आणि मीटिंग जेव्हा वर्षा बंगल्यावरती झाली, त्या मीटिंग मध्ये त्यांनी 30 जूनची तारीख सांगितली. लक्षात ठेवा, आंदोलनाच्या पार्श्वभूमीशिवाय कर्जमाफीची घोषणा या फडणवीस सरकारने केली नाही. जी घोषणा केली ती घोषणा सुद्धा परदेशी नावाची समिती नेमली. ही समिती कर्ज कसं द्यायचं यासाठी नेमली नाही. मित्रांनो लक्षात घ्या, माझी कळकळीची विनंती आहे, अरे हे राजकारण तुम्हाला समजल्याशिवाय कळणार नाही आहे. राजकारण म्हणजे आमदार खासदार फोडणं नाही, राजकारण म्हणजे निवडणूक जिंकणं नाही, राजकारण म्हणजे माझ्या शेती माती आणि शेतकऱ्यांच्या प्रती कुठल्या प्रकारचा निर्णय हे सरकार घेत आहे हे समजून घेणं म्हणजे राजकारण आहे. हे जरा समजून घ्या. आणि म्हणून ज्या पद्धतीचा निर्णय या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये फडणवीस साहेबांनी घेतला आणि परदेशी नावाची समिती त्यांनी नेमली, ही समिती तुम्हाला कर्ज किती मोठ्या प्रमाणात द्यायचं यासाठी नेमली नाही. ही समितीचं काम असं ठेवलं की जेवढं कमीत कमी लोकांना या कर्जाचं वाटप कसं करता येईल, कमीत कमी ताण आदेश राज्याच्या आर्थिक त्याच्यावर कसा येणार नाही यासाठीची समिती म्हणून परदेशी समिती नेमली. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छितो, ज्याचे ज्याचे कुणाचे मोबाईल आणि इंटरनेट चालू आहे त्यांनी काढा आणि तपासून बघा. याच फडणवीस साहेबांनी 2017ची कर्जमाफी मठ छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं. नाव मठ गोंडस द्यायचं, नाव शक्तीपीठ द्यायचं आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं. नाव छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी द्यायचं आणि शेतकऱ्यांचा खिसा मारायचा. या 2017च्या कर्जमाफीचा इतिहास मी सांगतो तो तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये बघा. 2017ला 3400 कोटी रुपयाची जाहीर केलेली कर्जमाफी, ज्याचा प्रचंड गाजावाजा केला, ज्याच्यामध्ये सांगितलं की 50 लाख शेतकऱ्यांना आम्ही या कर्जमाफीचा फायदा देऊ. 34,000 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केले म्हणून सांगितलं. याच्यातला एकही शब्द जर खोटा असेल तर म्हणेल ती शिक्षा भोगायला आम्ही किसान सभेची आणि लालबावट्याची लोक तयार आहेत. मित्रांनो, ज्या पद्धतीच्या 2017च्या कर्जमाफीचा रिपोर्ट आज मी पब्लिक डोमेन वरती तुम्हाला बघायला मिळतो. घोषणा केली 34,000 कोटीची आणि वाटप केले 18,000 कोटीच्या आतमध्ये. एवढंच लक्षात ठेवा, एवढंच नाही, ज्या ज्या लोकांना छोट्या छोट्या कारणावरून कर्जमाफीतून वगळलं असे लाखो लोक हायकोर्टात गेले. 6 लाख लोक. नंतर आता 2025 मध्ये हायकोर्टाने निकाल दिला की या 5 लाख लोकांना सुद्धा 6 लाख कोटी रुपयाचे कर्ज तुम्ही तात्काळ वाटप करा. तेही वाटप केले नाहीत. उलट कंटेम्प्ट म्हणजे अवमान याचिका दाखल झाली. शासनावरती अवमान याचिका दाखल झाल्यानंतर 6 लाख कोटी पैकी केवळ फक्त 500 कोटी रुपये वाटण्याचं काम या राज्याच्या सरकारने केलेलं आहे. या सरकारने केलेलं आहे. एकच लक्षात ठेवा की 2017 मधल्या सुद्धा कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जो थोतांड खोटेपणा या फडणवीस सरकारने आपल्या बरोबर केलेला आहे. लक्षात ठेवा, घोषणा 34,000 कोटीची, वाटप 18,000 कोटी पर्यंत. 50 लाखाच्या ऐवजी 20-25 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आणि नाव मात्र मोठ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दिलेलं आहे. मित्रांनो लक्षात घ्या. आणि या ठिकाणी संख्येने दुर्लभ झाले, कारण ही मागणी गंभीर आहे. या गंभीर
याकडे शासनानं लक्ष देणं जरुरी आहे. गेल्या वर्षीच्या 17,500 रुपये ज्याप्रमाणे शासनाने वितरण केलेला विमा शेतकऱ्याच्या कर्जमाफीमध्ये खातं काढून टाकल्याच्या जाचकांना रद्द झाल्या पाहिजेत आणि खताची जी भाववाढ झालेली आहे त्याच्याबद्दल केला शासन काहीच बोलत नाही. ती दरवाढ रद्द करून यावर्षी पूर्ण पिकाचे भाव वाढवले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि सर्व शेतकरी बांधवांचे मी आभार मानतो. आपण जी या आजच्या या मोर्चामध्ये जे मुद्दा मांडला की शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, आपण गेल्या वेळेस जी जसं आपण आंदोलन केलं होतं अंबेजोगाईमध्ये, त्यामध्ये आपण काही शेतकऱ्याला अनुदान मिळालं होतं, कर्जमाफी झाली होती. यावेळेस आपण काय वाटते? यावेळेस सुद्धा शासनाला आम्ही भाग पाडू. गेल्या वर्षी तर राहिलेला 17,500 विमा मिळालाच पाहिजे यासाठी आम्ही जनांदोलन पूर्ण महाराष्ट्रात उभा करू आणि त्याचबरोबर या वर्षी कर्जमाफी जाचकाठी टाकल्या त्या रद्द झाल्याच पाहिजेत आणि जाचकाठी रद्द करून सरसकट कोरा सातबारा केला पाहिजे. आमची पूर्ण मागणी आहे, पण त्यासोबत कमीत कमी 2 लाख रुपये सरसकट दिलेच पाहिजेत. एवढीच या ठिकाणी मी सरकारला विनंती करणार आहे. आज बर्दापूर येथील राष्ट्रीय महामार्गावरील शेतकरी रस्ता रोको आंदोलन झालेलं आहे. माझ्यासोबत शेतकरी नेते अजयजी बुरांडे साहेब आहेत. बुरांडे साहेब, आज आपण जे हे मोर्चाच्या माध्यमातून बर्दापूर येथेमध्ये आलेले आहेत, आपण काय वाटतंय आपल्याला? प्रामुख्यानं या महाराष्ट्रातल्या आणि केंद्रातल्या सरकारने सत्तेवरती येताना ज्या पद्धतीचे जाहीर आश्वासन जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांप्रती जे आश्वासित केलेलं होतं आणि त्या आश्वासनावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी प्रचंड मोठ्या मताने केंद्रात आणि राज्यात ज्या पक्षाचं आणि ज्या लोकांचं सरकार निर्माण केलं, तीच अपेक्षा आता शेतकरी भंग झाल्याच्या भावनेमधून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा उद्रेक होताना दिसतो. आपण आता म्हणलेले आहेत की छत्रपती शिवाजी महाराज जे त्याचं नाव दिलेलं होतं सरकारने, या त्याचं काय मला थोडं माहिती सांगा. त्याच धर्तीवरती ज्या ज्या पद्धतीनं या सरकारांनी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये असतील, शेतीच्या उत्पादनाच्या संदर्भामध्ये असतील, पीक विम्याच्या संदर्भामध्ये असतील, हमी भावाच्या संदर्भामध्ये असतील, ज्या ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या सगळ्या घोषणा फसव्या झालेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करणारे आहेत. ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीवर आपल्या लक्षात येईल. 34,000 कोटीची कर्जमाफी वास्तवात घोषणा केली, परंतु आज मितीपर्यंत 18,000 कोटीपेक्षा एकही छदान दिला नाही. आजही 2017च्या कर्जमाफीमधून 6 लाखापेक्षा जास्त पात्र शेतकरी वंचित आहेत. ही सगळी फसवी बाब. याच्यातही पलीकडे जाऊ या 2026मध्ये तर सरसगट शेतकऱ्यांची धुळदाण या कर्जमाफीमधून या महाराष्ट्र सरकारनं केलेली आहे. ही कर्जमाफी नसून ही शेतकऱ्यांची कर्जवसुली चालवलेली आहे आणि ह्या कर्जवसुलीमधून उद्योगपत्यांचे गळे भरणं, उद्योगपत्यांचे खिसे भरण्यासाठीचा कार्यक्रम या देशातल्या आणि राज्यातल्या सरकारने चालवलेला आहे. त्याच्यामधला उद्रेक म्हणजे आज बर्दापूर फाटा या ठिकाणी हजारो शेतकरी वेगवेगळ्या पक्षाचे, वेगवेगळ्या संघटनांचे आपल्या पक्षाच्या पलीकडे जाऊन शेती आणि माती आणि शेतकरी वाचवण्यासाठीच्या लढाईमध्ये जो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाला आहे, तो या राज्यातल्या आणि देशातल्या सरकारला इशारा आहे. हे ताबडतोब सरकारने लक्षात घ्यावं आणि आता पावसाळी अधिवेशनाच्या धर्तीवर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी केलेल्या घोषणेप्रमाणे सरसकट सातबारा कोरा करावा आणि केलेल्या घोषणेप्रमाणे 17,500चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकावा. ही मुख्य मागणी आजच्या या शेतकरी आंदोलनामध्ये होती. आपण जे म्हणलेलं आहेत की खत दरवाढ, त्याबद्दल मला थोडी माहिती सांगा. खताच्या संदर्भामध्ये या सरकारनं घेतलेली भूमिका ही अगदी मागच्या 10 वर्षापासून संशयास्पद आहे की खताची सबसिडी कमी करून उद्योगधारी धार्जिण्या लोकांना सबसिडी देणं आणि खताचे भाव वाढवणं आणि हा बोगस खतगिरीला प्रोत्साहन देण्याचं काम या देशातलं सरकार करत आहे. आणि नको तो प्रकार या महाराष्ट्राच्या सरकारनं लिंकिंगचा आणलेला आहे आणि लिंकिंगच्या माध्यमातून बोगस खतं आणि हे शेतकऱ्यांना देण्याचा जो प्रघात या सरकारने घातलेला आहे तो खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला धुळीस मिसळवणार आहे. आणि म्हणून सरकारचं बी बियाणे विधेयक, खताच्या संदर्भातली भूमिका आणि लिंकिंगची भूमिका ही शेतकऱ्यांना मातीत घालणार आहे. ती ताबडतोब बंद करा अशी सुद्धा मागणी आजच्या या शेतकरी आंदोलनामध्ये केली. अंबाजोगाई, सिटीजन, रोप आत्तार, बर्दापूर.